ते म्हटले त्यांना 9 वर्ष लागले पहिलं प्राइस मिळालं, म्हणजे चांगले ड्रायव्हर नाहीये. चांगले ड्रायव्हर नाही बाकीचे काय ते समजून घे. नाही, दिलीप देसाई आणि आम्ही एकदा हिमालय रॅली चालवत होतो आणि भरपूर धुकं होतं. तर रामनगरच्या इथं दिलीप ट्रिप मीटरवर गाडी चालवत होता आणि अचानक आमच्या पुढची गाडी गायब झाली आणि तो त्याची गाडी एका खड्ड्यामध्ये उभी होती अशी रामनगरमध्ये. आठवतं तुला? तर हिमालय रॅलीच्या काही लोकांनी पुस्तक लिहिलंय, स्वीडिश लोकांनी. तर त्याच्यात लिहिलं होतं की तुम्ही जर का रॅलीमध्ये तुमची गाडी जर का खाली गेली तर तुम्हाला बिल लिहायला वेळ आहे, एवढी डीप हे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी तो माणूस गेला नाही. त्याच्यात असं होतं की पहिली हिमालय जेव्हा झाली त्याची रेकींग करायला 2 ब्रिटिश पत्रकार आले होते आणि त्यांनी ते सगळे रस्ते बघितले आणि ते इंग्लंडला परत गेले आणि त्यांनी मोटरिंग न्यूज आणि डेली मिररमध्ये आर्टिकल दिलं होतं. त्याचं नाव मला असं वाटतं की बॉब होल्डन आणि इयान मॉम. तर बॉब होल्डन म्हणतो की द रोड्स इन इंडिया आर व्हेरी फॅसिनेटिंग, एस्पेशली दोज इन द हिमालयाज. The only problem is that if you ever go off the road, then you have enough time to write your last will and statement before you hit the bottom. बरोबर म्हटलं तो. संजय टकले इतके वर्ष पॅशनेटली हे करतायत, त्यांना आम्ही सगळे शुभेच्छा देतो. कारण का ते जगातली एक मोठी अवघड रॅली चालवायला चालले. मी त्यांना जस्ट थोडे दिवसापूर्वी सांगत होतो की जी ओरिजिनल पॅरिस डकार रॅली व्हायची तर त्याचा रूट आता तुम्हाला ऍक्च्युअली जाऊन मोटरसायकलवर बघता येतो पूर्वीची. आता हे जी करतायत ती रॅली डिफरंट आहे. ती रॅली आधीची ऍक्च्युअली पॅरिस डकार व्हायची ते मोरोक्को मधनं जायची. तर आम्ही 4 वर्षापूर्वी तो रूट बघायला मोटरसायकलवर गेलो आणि आम्ही याला सांगितलं तर रूट किती डिफिकल्ट होता आणि आता त्यांनी तो रूट अबंडन केलाय. पण तिथं वाळूमध्ये सँडमध्ये त्यांनी पिरामिड्स बनवले. एवढे साधारणतः 4-5 फुटाचे पिरामिड्स आहेत आणि त्या पिरामिड्स बरोबर तुम्ही पिरामिड्सला धरून तुम्ही जो काय वाळूचा रस्ता आहे त्याच्यावरनं जात राहायचं. तर आम्ही असे 2 दिवस, टोटल 10 दिवसाचा रूट होता. त्यातले 2 दिवस या पिरामिड्सनी सँड जेवढी काय सँड स्टॉर्म्स वगैरे व्हायचे त्याच्यामध्ये मागचे रायडर्स हरवून जायचे. असे पुण्यातले आम्ही 7-8 लोक आणि मुंबईतले 2 लोकांनी मिळून या पॅरिस डकारचा छोटासा 300-400 किलोमीटरचा पार्ट आम्हाला मोटरसायकलवर करायला मिळाला. सो ते पुण्यातले भारतामधनं पहिल्यांदाच जर का पॅरिस डकारसाठी चालले त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा. त्यांच्या फॅमिलीचा त्यांना सपोर्ट आहे, आता दिलीपने सांगितलं तसं. तर आमच्याकडनं पण जे काय सपोर्ट लागेल तो आम्ही त्यांना मॉरली, फिजिकली जे काय सपोर्ट लागेल ते देऊ. याच्यापेक्षा पॅरिस डकारचे जेव्हा ते आपल्याला आल्यानंतर फोटो दाखवतील तेव्हा पॅरिस डकार काय आपल्याला कळेल. आता त्याला पॅरिस काढून टाकले त्यांनी, आता नुसतं डकार रॅली केली.